श्री स्वामी समर्थ। एप्रिल आणि मे महिना म्हटला म्हणजे उन्हाळा, आणि आपण उन्हाळ्यात एन्जॉय करतो तो म्हणजे आंबा। सकाळी एक आंबा, दुपारी एक आंबा, रात्री एक आंबा किंवा मग आंब्याचा रस असं आपण खात असतो। तर आज आपण बघणार आहोत आंबा खाताना कोणती काळजी घ्यायची आहे व आंबा खाताना किंवा आंब्याचा रस खाताना त्यासोबत कुठले पदार्थ खायचे नाहीये। तर आता बघूया आंबा खाताना काळजी कुठली घ्यायची आहे। सर्वात पहिलं तर म्हणजे तुम्ही आंबा घेताना तुमच्या जाणत्या माणसाकडूनच घ्यायला पाहिजे। हे मी याच्यासाठी सांगते की आजकाल आंबे हे कार्बाइड म्हणजेच केमिकलने पिकवलेले असतात, जे की शरीरासाठी खूपच घातक आहे। त्यामुळे कुणाकडूनही आंबा शक्यतो विकत घेऊ नका, किंवा विकत घेताना तुम्ही कच्च्या स्वरूपात म्हणजेच कैरी स्वरूपातच विकत घ्या व घरी आणून तो गवतात पिकवा आणि मगच तुम्ही तो खा। दुसरी गोष्ट म्हणजे आंबा खाण्याआधी तो किमान 3 ते 4 तास पाण्यात भिजत घालायचा आहे, म्हणजे जे काही केमिकल्स वगैरे असतील ते निघून जातील, जी काही आंब्याची उष्णता आहे ती सुद्धा कमी होऊन जाईल। पुढील काळजी काय घ्यायचंय, भरपूर प्रमाणात एकाच वेळेस आंबा खायचा नाहीये व तुम्ही जर आमरस खात असणार तो तुम्ही दुपारच्या जेवणात खायचा आहे, जेणेकरून तो पुढील 4 ते 5 तासात पचवला जाऊ शकतो। शक्यतो आमरस हा रात्रीच्या जेवणात टाळायचा आहे। आमरस खाताना त्याच्यात तूप टाकायला तुम्ही विसरू नका। बरेचदा असं होतं की आपण तसाच आंब्याचा रस खातो, त्यामुळे तो आपल्या शरीराला बाधतो। तर 1 वाटी आमरसामध्ये साधारण अर्धा चमचा शुद्ध तूप टाकून खायचं आहे, म्हणजे आमरसाचे जे साईड इफेक्ट आहे ते होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण आमरस करताना त्याच्यात दूध टाकतात, तर हे फळ आणि दूध हे कॉम्बिनेशन अत्यंत चुकीचं आहे व याला विरुद्ध आहार म्हणतात। पण जर का झाडावरचा पिकलेला आंबा असेल तरच तुम्ही त्याच्यात दूध टाकून खाऊ शकता, अन्यथा तो विरुद्ध आहार होतो। तर असं दूध आणि आमरस खाणं सुद्धा शरीरासाठी घातक आहे। तर आता आपण बघणार आहोत आंब्यासोबत किंवा आमरसासोबत कुठली पदार्थ खाऊ नयेत। पहिलं म्हणजे लिंबू, दुसरं म्हणजे इतर फळं ज्याच्यात केळी, पपई, द्राक्ष, संत्री म्हणजे कुठलंही फळ खायचं नाहीये। दही, कारल्याची भाजी व मसाल्याचे पदार्थ, हे जे 5 पदार्थ आहे ते आंब्यासोबत किंवा आमरसासोबत खायची नाहीये। म्हणजेच सोबत तर खायचीच नाहीये, पण अर्धा तास आधी व अर्धा तास नंतर सुद्धा खायची नाहीये। धन्यवाद।